मला वाटतं श्रीकृष्ण परमात्म्याची खरी आपण रात्री उपासना केल्यामुळेच श्रीकृष्णाची भक्ती करण्यासाठी म्हणून भक्ताचं अंतःकरण कसं लागतं, कारण डोळ्यांनी बघितल्यापेक्षा कानाने ऐकणं खूप महत्वाचं आहे. सध्या आपण ऐकणं खूप कमी केलेलं आहे म्हणून, आणि संतांच्या काळामध्ये अशी काही माईक सिस्टम नव्हते, तेव्हा संतांची कीर्तन, नामदेवाचं कीर्तन ऐकण्यासाठी साक्षात परमात्मा टाळ घेऊन पाठीमागे उभारत असे आणि सगळी भक्त मंडळी समोर श्रोतुर्वंद तल्लीन होऊन नामदेवांचं कीर्तन ऐकत होते. त्यावेळेला काय असे लाईट नव्हते किंवा अशी रोषणाई वगैरे काहीच नव्हती. तर तो अनुभव खऱ्या भक्तांना यावा म्हणून भगवंताची ही योजना आहे. तो अनुभव तुम्हाला कसा येणार? सगळी भक्त मंडळी समोर बसलेली आहेत. श्रवण भक्ती कशाला म्हणतात? प्रथम क्रमांकाची भक्ती सांगितलेली आहे श्रवण भक्ती, की या श्रवणाने परीक्षितीला सुद्धा 7 दिवसाच्या आत मोक्ष प्राप्त झाला. तर सगळ्यात महत्वाचं श्रवण सांगितलेलं आहे. आज मी पूर्वरंगामध्ये माझे परात्पर गुरु दासगुरु महाराजांचं पद घेतलेलं आहे. ते म्हणतात, हो मुनिया निष्काम ध्यावा. श्रीकृष्ण भगवान प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण, भगवंतांनी हे जे 2 अवतार घेतलेले आहेत की आपल्या या सनातन हिंदू धर्माचं सगळ्यात महत्वाचं प्रतीक म्हणजे प्रभू रामचंद्र आणि प्रभू श्रीकृष्ण आहे. की भक्तांनी कसं असावं आणि भक्तांनी कसं दिसावं, कसं आचरणात आणावं याचं उदाहरण. माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत, तर आदर्श कोणाचा ठेवायचा? तर या 2 महापुरुषांचा ठेवायचा, या 2 भगवंतांचा ठेवायचा. प्रभू रामचंद्रांनी ज्या मर्यादा राखलेल्या आहेत की समाजामध्ये वावरत असताना कसं मर्यादाचं उल्लंघन न करता आपण आपल्या धर्माप्रमाणे आपल्या कुटुंबाचं संरक्षण कसं करायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं हे प्रभू रामचंद्राकडून शिकायचं आणि आदर्श ठेवायचा तो नीतीचा. म्हणजे सगळ्यांमध्ये असून देखील धुरंधरता काय, दक्षता म्हणजे काय आहे, ही सगळी नीती जी आहे, वागायचं कसं, समोरचा माणूस कसा आहे त्यानुसार त्याचं वागायचं कसं, धर्माचं पालन कसं करायचं, याचा आदर्श श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्याला घालून दिलेला आहे. कालच आपण कृष्णाचा जन्म होत असताना बघितला की आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे की कृष्ण खरी भक्ती कशाला म्हणतात याचं उदाहरण गोपिकांच्या रूपाने त्यांनी दाखवून दिलेलं आहे. की अंतःकरणामध्ये भक्ती असेल तर बाकी दुसरं काही करायची गरज नाहीये, पण सगळं काही आहे. या ब्रह्मांडाचं राज्य तुमच्या जवळ आहे, भरपूर पैसा आहे, सुबत्तता आहे, पण अंतःकरणामध्ये भगवंताची भक्ती नसेल तर त्या सुबत्ततेचाही काही उपयोग नाही. कारण सध्याची तरुण मंडळी म्हणतात, अहो आम्हाला 6 अंकी पगार आहे, गडगंज संपत्ती आहे, 1 सोडून 4 फ्लॅट आहेत, गाड्या आहेत, सोनं नाणं आहे, भरपूर पैसा आहे. मग हे सगळं असताना आम्हाला रामायण, महाभारत आणि कृष्णाच्या कथा हे घेऊन करायचं काय? तेव्हा याची काय आवश्यकता आहे? तर सांगते की सध्याच्या तरुणांना अत्यंत आवश्यक आहे. का? कारण केवळ आर्थिक सुबत्तता असून उपयोगाचं नाही. किती धन मिळवलं तरी देखील मनामध्ये जी समाधानी वृत्ती आहे ती समाधानी वृत्ती केवळ भगवंताच्या नामस्मरणाने भगवंताच्या सानिध्यामध्येच मिळू शकते. म्हणून आपण म्हणतो की भगवंतानी सुद्धा देवभूमी म्हणून जी निवडलेली आहे ती भारताची निवडलेली आहे. पण भगवंताच्या समोर गेलेला असताना मन मात्र निष्काम असणं महत्वाचं आहे. पण आपण निष्कामतेने भगवंताच्या समोर जातो का? आपण सकामतेने जातो. एखादी पोथी जरी वाचायची असेल तरी पहिल्यांदा बघतो त्याची फलश्रुती काय.
व्यंकटेशाचं स्तोत्र वाचायचं का, गजानन महाराजांची पोथी वाचायची का, अजून काय वाचायचं, त्याची फलश्रुती काय, कशाने मला काय मिळेल. आणि हे जर मिळत असेल तर मी मग नामस्मरणाला लागेल किंवा पोथी वाचेल. तर मिळण्यासाठी म्हणून जर आपण करत असू तर रावणामध्ये ना आपल्यामध्ये काहीच फरक नाही, कंसामध्ये ना आपल्यामध्ये काहीच फरक नाही. माणूस हा केवळ दिसण्यासाठी म्हणून माणूस नसतो. तसे माणसाचे गुणधर्म सांगितलेले आहेत. समाजामध्ये आपण ओळख कशी पडते कोणाची, केवळ शरीराची आकृती म्हटलं तर आकृतीवरून आपण नुसते माणूस म्हणून ओळखलं जातो का. आकृती तर बघितलंय तर कुत्र्याची आकृती बघा, तर कुत्र कुणाला म्हणतात, मग डोंबिवलीतलं कुत्र, मुंबईतलं कुत्र, हैदराबाद मधलं कुत्र किंवा पुण्यातलं कुत्र. कुत्र म्हटलं की कुत्र सारखंच की नाही. गाय म्हटली नंतर आकारावरनं सगळ्या गायी सारख्याच की नाही. घोडा म्हटल्यानंतर सगळीकडचे घोडे सारखेच की नाही. पण माणूस म्हटल्यानंतर सगळी माणसं सारखी का, नाही. तर माणसाच्या वागण्यावरून, माणसाच्या बोलण्यावरून, माणसाच्या आचरणावरून माणसाचे 4 प्रकार असतात. विचार करा. सगळ्यात पहिल्यांदी श्रेष्ठ माणूस सांगितलेला आहे, दुसरा सांगितलंय मध्यम, त्याला माणूस म्हणतात, तिसरा सांगितलंय आणि चौथाही क्रमांक सांगितलाय. क्रमाक्रमाने आपण बघूया. प्रथम क्रमांक ज्यांना मिळालेला आहे ना त्यांना म्हणतात संत. मरावे परी कीर्ती रूपी उरावे असं त्यांचं जगणं आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर केवळ समाजाच्या उद्धारासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी आणि लोकांची सेवा, जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून ज्यांनी अहोरात्र लोकांसाठी म्हणून काम केलं. ज्ञानेश्वर माऊलींसारखी, तुकाराम महाराजांसारखी, नाथ महाराजांसारखी, हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला असं ज्यांचं वागणं होतं. लोकांनी किती जरी छळ केला तरी माऊलींनी काय मागितलं हो पसायदानामध्ये, जे खळाची व्यंकटी सांडो, दुष्ट लोकांचा दुष्टपणा नाहीसो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. असे हे मागणारे संत मंडळी स्वतःसाठी भगवंताजवळ काहीही मागितलं नाही, मागितलं या विश्वासाठी, या लोकांसाठी, या जनतेसाठी, या माणसांसाठी म्हणून जे केवळ परोपकारासाठी आपल्या जीवनाचं महत्त्व जाणून घेतात. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कशासाठी? ही जनसेवा पुन्हा पुन्हा आम्हाला मिळावी, त्याच्यासाठी आम्ही गर्भयातनाही सहन करायला तयार आहोत. पण आम्हाला माणसाचा जन्म याच्यासाठी दे की आम्हाला लोकांची सेवा करण्याचं भाग्य प्राप्त हो. म्हणून अशी जी माणसं समाजामध्ये असतात, घणाचे घाव किती सोचले तरी उफ उफ न करता जे सहन करतात त्यांनाच देवत्व प्राप्त होतं. म्हणून संत हे प्रथम क्रमांकावरती आहेत. संत होणं खूप अवघड आहे हो. सर्वसामान्य लोकांनी संतांचे चरित्र काढून बघा, अक्षरशः अंगावरती काटा येतो, कसं सहन केलं असेल या लोकांनी. पण तरी देखील त्यांनी भगवंताला स्मरण करून सगळ्यांसाठी, समाजाच्या सेवेसाठी जे जगले, म्हणून त्यांचा क्रमांक हा प्रथम क्रमांक. आपल्याला प्रथम क्रमांकावरती राहता येत नाही, किमान आपण दुसऱ्या क्रमांकावरती तरी राहू शकतो की नाही. दुसरा क्रमांक जो मिळालाय ना त्याला म्हणतात माणूस. माणूस म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे केवळ 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, नाक आहे, तोंड आहे, दिसायला माणसासारखा म्हणून माणूस नाही. माणूस कोणाला म्हणतात? जो माणसासारखा वागतो, जो माणसासारखा बोलतो, जो माणसासारखा आचरण करतो त्याला माणूस म्हणतात. म्हणजे स्वतःही जगतो आणि इतरांच्याही जगायला मदत करतो, स्वतः सुख भोगतो पण इतरांच्या सुखाला कारणीभूत ठरतो. जो स्वतः दुःख भोगतो, इतरांच्या दुःखामध्ये मदतीचा हात घेऊन जातो, त्याला म्हणतात माणूस. पण आजकाल आपण, मी काल सांगितलं की माणूस की दिवसेंदिवस आपण विसरत चाललेलो आहोत. माणसाला माणूस म्हणणं सुद्धा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बदलापूरचं झालं किंवा कलकत्त्याचं घ्या किंवा सगळ्या ठिकाणी अयोध्येचं घ्या, ठिकठिकाणी आतापर्यंत बलात्कार होत नव्हते का? होत होते, पण उघडकीस येत नव्हते. पण रामराज्य आल्यानंतर अराजकता माजू देणार नाही म्हणून ही सगळे प्रकरण बाहेर पडतात. आणि हे बाहेर पडल्यानंतर आपण एकत्रित येऊन त्याचा प्रतिकार कसा करायचा, त्याचा सामना कसा करायचा, किंवा ही अराजकता माजू न देता सगळ्यांनी एकवटून कसा समाजाचा उद्धार केला पाहिजे, कसं जागृत झालं पाहिजे,
त्याच्यासाठी जाग होणं खूप महत्वाचं आहे. संतांनी सांगितलंय, आल्या संसारी संसारी होय जागा. आम्ही म्हणतो का हो, आम्ही जागेच आहोत म्हणून तर कीर्तनाला आलो, पण आपले नुसते डोळे उघडे. पण संतांनी आपल्याला जाग केलं की बाबा रे, आता तरी एकत्रित या निमित्तानं एकत्रित या. आणि सध्या आपल्याला समाजामध्ये एकत्रित येण्याची गरज आहे. सगळ्यांचे सुस्वभाव एकत्रित आल्यानंतर सज्जन लोकांमध्ये जी एकी निर्माण झाल्यानंतर जी बळ निर्माण होतं ना, तसे दुर्जन कितीही जरी असले तरी त्यांच्यावरती तो मात करू शकतो. म्हणून बघा तुम्ही, महाभारतामध्ये 100 कौरव आणि अक्षयोनी 14 अक्षयोनी इकडे सैन्य होतं, पण इकडे मात्र फक्त 5 पांडव होते. सज्जन होते, धर्माचं रक्षण करणारे होते. म्हणून धर्माचं रक्षण जे करतात त्यांच्या सोबत होता श्रीकृष्ण परमात्मा, सारथ्य करणारा श्रीकृष्ण परमात्मा. तर आपल्याला देखील भगवंताची जर जोड असेल तर आपण कमी संख्येत जरी असलो तरी एकवटल्यानंतर धर्माचं रक्षण केल्याशिवाय आपण राहू शकणार नाही. त्याच्यासाठी कृष्णाचं स्मरण करायचं, माणुसकी जपायची. माणसाने माणसाला मदत केली पाहिजे, माणसासारखं वागलं पाहिजे असं सांगावं लागतंय सध्या. त्याच्यासाठी मला या जन्मतिथी आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं ही जी प्रवचनाची कार्यक्रम होतात किंवा कीर्तनाचे कार्यक्रम होतात, त्या निमित्तानं जसं शरीराचं स्वच्छता करण्यासाठी नित्य नियमाने आंघोळीची गरज आहे की नाही, त्याच्याने फक्त शरीराचं धुणं होतं, शरीर स्वच्छ होतं, पण मनाची स्वच्छता मात्र अध्यात्माने होते, भगवंताच्या चिंतनाने होते, भगवंताच्या नामस्मरणाने होते. म्हणून हे नामस्मरण नित्य नियमाने आपल्या मनाला आंघोळ, आपल्या मनाला पवित्र करण्याचं काम करतात. त्याच्यामुळे मला श्रवणाची गरज असल्यामुळे माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. म्हणून द्वितीय क्रमांक खूप महत्वाचा आहे. पण आजकाल द्वितीय क्रमांक कुठे पार निघून गेलेला आहे आणि तिसरा क्रमांक प्रत्येक माणसामध्ये दिसू लागलेला आहे. जेव्हा माणुसकी विसरून माणूस केवळ स्वतःचा विचार करतो, त्यावेळेला तो दिसायला जरी माणसासारखा असला तरी त्याची गणना ही राक्षस आहे. म्हणून कालच तुम्हाला सांगितलं मी, प्रभू रामचंद्राचा जन्म झाला तो रावणाच्या संहारासाठी म्हणून झाला, पण रावण हा सर्वसामान्य नव्हता, ब्राह्मण पुत्र असून सुद्धा भगवंतांनी त्याचा निपात केला. कारण त्याची स्वार्थी वृत्ती जी आहे ती बळावली गेलेली होती. माझ्यासाठी म्हणून निवडून यायचे, ते मला सत्ता पाहिजे म्हणून. मग त्याच्यासाठी हिंदुत्व सोडून कोणाही पाठीमागे लागलं तरी चालेल, उबाठासारखे, हो की नाही. मग ह्याच्यासाठी स्वार्थासाठी माणूस किती खाली घसरू शकतो याचं आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे. ज्यांनी टाहो फोडून हिंदुत्वाचं रक्षण केलं, अशा वडिलांचे कर्तृत्व सोडून, त्यांची वाणी सोडून, त्यांची साथ सोडून त्यांच्या माघारी पोरं काय करतात, स्वार्थीपणासाठी कोणालाही जाऊन मिसळतात. तर ही जरी दिसायला माणसासारखी असली तरी वृत्तीने ती राक्षस. म्हणून आपल्याला राक्षसांचं राज्य हवंय का आपल्याला रामराज्य हवंय, याच्यासाठी पुन्हा एकदा निवडणुका येत आहेत. तेव्हा एकत्रित यायचं, घरोघरी जाऊन प्रचार आणि प्रसार करायचा. या वेळेला निवडणुकांमध्ये कमी मतं का पडली तर त्याच वेळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे अनेक लोक यात्रेला गेले. चारधाम यात्रा, बद्रीनाथ, केदारनाथ, जिथे पाय ठेवायला जागा नव्हती, चेंगरीमध्ये केले. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या समाजामध्ये राहतो तो समाज उन्नतीच्या शिखरावरती पोहोचला पाहिजे, समाधानी वृत्ती झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याकडे शस्त्र दिलेले आहे, मतदानाचं शस्त्र दिलेलं आहे. त्या शस्त्राचा उपयोग करून समाजाची धारणा करणं अत्यंत आवश्यक आहे. हे आपलं मूळ तत्व विसरून आपण मात्र यात्रा करायला गेलो आणि बाहेरच्या देशातली जी मुसलमान लोक होती ती मात्र बाहेरून आले, इकडे गठ्ठ्यानी आले आणि त्यांनी मतदान केलेलं आहे. हे आपल्या डोळ्यासमोर आहे. अजून किती आपण झोपे राहणार. अरे संसारी संसारी हो हे जागा म्हटलेलं आहे. अजून किती आपण जागरण. आपल्या लेकरांना, आपलं तर का गेलं, आपण 60-70 गाठली आहे, पण याच्यानंतर आपली तरुण मंडळी आहे, त्यांचं कसं व्हावं, उभं आयुष्य आपल्या नातवंडांचं कसं व्हावं. तेव्हा आपण जागा झालं पाहिजे. आपली जी संस्कृती आहे ही संस्कृती आपल्या मुलांमध्ये, आपल्या नातवंडांमध्ये रुजू, हे आपण दान दिलं पाहिजे त्यांना.
या संस्कृतीचं रक्षण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये निर्माण केलं पाहिजे. कारण रामदास स्वामींनी सुद्धा म्हटलेलं आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचं अधिष्ठान असल्याशिवाय ते सामर्थ्य किंवा ती चळवळ काही उपयोगाची नाही. म्हणून सांगितलंय की प्रत्येकाने जागं होणं, माणसाने माणसासारखं वागणं खूप महत्वाचं आहे. पण माणुसकी सोडून जेव्हा स्वार्थाचा विचार करतो तेव्हा तो तिसऱ्या क्रमांकावरती घसरतो आणि त्याला म्हणतात राक्षस. पण ही राक्षस देखील परवडले असं सांगतात, राक्षस देखील परवडले. पण त्याच्यानंतरचा चौथा क्रमांक अतिशय नीच वृत्ती समाजामध्ये फोफावली जाते. त्याला काय म्हणावं ब्रह्मदेवाला देखील कळालेला नाहीये. एक असंच गाव होतं म्हणे, छोटं खेडेगाव होतं आणि त्या गावामध्ये सगळी सज्जन माणसं, शेतकरी माणसं, कष्टाळू माणसं राहत होती. आणि त्या गावातली सगळी शेतकरी मंडळी कष्टाळू होती. शेजारी मोठं जंगल होतं आणि त्या जंगलाच्या पलीकडे गावातल्या लोकांची शेती वाढली होती. त्या जंगलामध्ये वाघ, सिंहासारखे क्रूर पशु राहायचे. दिवस उजाडला की ही सगळी पशुमंडळी जी आहे ती आपल्या आपल्या गुहेमध्ये निघून जायची आणि संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला की त्या आपल्या गुहेमधून बाहेर यायची आणि रात्रभर त्या जंगलामध्ये इथून तिथून फिरायची. गावातल्या लोकांना हे माहिती होतं. म्हणून सूर्योदय झाला की सगळी शेतकरी मंडळी एकत्रित येत असत आणि सगळी मिळून त्या जंगलामधून आर पार पलीकडे आपल्या शेतामध्ये जाऊन राबत होती. दिवसभर त्यांनी काबाड कष्ट करावे आणि संध्याकाळच्या आत पुन्हा एकत्रित व्हावं आणि सगळ्यांनी मिळून गावामध्ये परतून यावं. कारण त्यांना माहिती होतं की संध्याकाळ झाली की वाघ, सिंह सगळे जंगलामध्ये येतात म्हणून. एके दिवशी संध्याकाळची वेळ झालेली होती आणि गावातली ही सगळी मंडळी गावामध्ये जाऊन पोहोचली. गावामध्ये पोहोचली त्यावेळेला एक गावामधला माणूस जंगलाच्या दिशेने जात असलेला त्यांना दिसला. हातामध्ये काठी नाही, बंदूक नाही. तेव्हा त्या गावातल्या शेतकऱ्यांनी त्या माणसाला विचारलं, म्हणारे बाबा रे, अरे संध्याकाळ होत आली आहे आणि तू तर जंगलामध्ये चाललेला आहेस, तुझ्या हातात काठी नाही, बंदूक नाही, तू काय आत्महत्या करण्यासाठी चाललायस? अरे तुला माहिती नाही या जंगलामध्ये वाघ, सिंहासारखे क्रूर पशु आहेत? ते म्हणे मला माहिती आहे म्हणूनच चाललो. हा, माहिती आहे म्हणून चाललाय? अरे तू काय जीवनाला कंटाळलायस का? कर्जबाजारी झालायस का? बायकोचं काही भांडण बिंडण झालंय का? अरे काय झालंय? कारण असल्याशिवाय तू कसं काय कार्य करशील? काय झालंय कारण आम्हाला तरी सांग. तेव्हा त्या माणसाने सांगितलं असं काही झालेलं नाहीये, पण या गावातल्या लोकांची अद्दल घडवण्यासाठी मी चाललोय जंगलामध्ये. लोकांना कळालं नाही. ते म्हणाले उलगडा करून सांग, या गावातल्या लोकांची अद्दल घडवण्यासाठी तू जंगलामध्ये कशाला चाललेला आहेस? त्या सांगितलं या गावातले लोक शेफारलेत म्हणून, त्यांना चांगली अद्दल घडवण्यासाठी मी चाललो जंगलामध्ये. जंगलामध्ये गेल्यानंतर तिकडचे वाघ, सिंह, क्रूर पशु मला खाऊन टाकतील. पण मला खाल्ल्यानंतर त्या वाघांना आणि सिंहांना माणसाच्या रक्ताची चव, मांसाची चव कळेल आणि एकदा का चव कळाली की ते स्वस्थ बसणार नाही, ते गावामध्ये झेप घेतील आणि सगळ्या गावातल्या लोकांना खाऊन टाकतील आणि सगळा गाव उद्ध्वस्त करतील. आता या वृत्तीला काय म्हणावं? म्हणजे माझं कितीही वाईट झालं तरी चालेल, पण निष्पाप लोकांना मी जगू देणार नाही. ही वृत्ती समाजामध्ये अत्यंत घातक आहे आणि ही वृत्ती विसरून जाण्यासाठी सज्जनांना एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. म्हणून एकत्रित येऊन भगवंताची उपासना करायची. कारण रामदास स्वामींच्याही काळामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळीकडे अराजकता माजलेली होती, बेबंदशाही माजलेली होती. लोक स्वतःच म्हणजे देवाचं नाव घ्यायला सुद्धा विसरलेली होती. देवळं फोडली जात होती. सगळ्या ब्राह्मण लोकांच्या कत्तली होत होत्या. अशी सगळी अराजकता माजलेली बघितल्या असताना कळवळला हो त्यांचा जीव. तेव्हा शिवाजी महाराजांना त्यांनी आपली गुरुदक्षिणा म्हणून भगवी पताका दिली आणि सांगितलं की या राष्ट्राच्या संरक्षणासाठी म्हणून तुम्ही पुढे या आणि रामराज्य स्थापन करा, स्वराज्याची स्थापना करा. असा उपदेशच दिला नाही त्या भगवंताजवळ करुणा मागितली हो की भगवंता तुझ्याशिवाय हे होणार नाही, कारण तुझंच ब्रीद आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणून
करुणा भाकली हो त्यांनी रामदास स्वामींनी. कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ पोटची आहे पोटची आहे तळमळ तळमळ पोटची आहे पोटची आहे. हे जन आती धरी दयाळा हे जन आती धरी दयाळा कल्याण करी राम अमराधी जन सुखदची अमराधी जन सुखदची तुझा तुझी सावळी दयाळा तुझा तुझी सावळी दयाळा कल्याण करी राम कठीण त्यावरी कठीणची भाले कठीण त्यावरी कठीणची भाले आता नदीसे उरी दयाळा आता नदीसे उरी दयाळा कल्याण करी राम ओठे जावे काय करावे काय करावे ओठे जावे काय करावे आरंभी मोहरी दयाळा आरंभी मोहरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम दास म्हणी आम्ही केले पावलो दास म्हणी आम्ही केले पावलो आता नदीसे उरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी तर केवळ समाजाच्या उन्नतीसाठी समाजामध्ये पुन्हा एकदा रामराज्य येण्यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा अंतःकरणातून भगवंताची भक्ती करायला पाहिजे. भक्तीचं महात्म्य एवढं आहे की सज्जन माणसं एकत्रित आल्यानंतर त्या भगवंताला एक कळवळा येतो, कारण त्याचं ब्रीदच आहे धर्म संस्थापनार्थाय संभवानी विधे परित्राणाय साधूना साधूंचं रक्षण सज्जनांचं रक्षण सज्जनांना एकत्रित आणण्यासाठीच तर हे उत्सव आहे. पण भगवंताची भक्ती रुजवण्यासाठी एका महिन्यात जशा 2 तलवारी राहत नाहीत ना त्याच पद्धतीने एकाच अंतःकरणामध्ये भगवंताची भक्ती आणि अहंकार नाचत नाही. म्हणून हा अहंकार निवडून शोधून त्याला बाहेर काढणं अत्यंत आवश्यक आहे. करता करीता तो परमेश्वर आहे. जे जे म्हणून केलेलं ते त्यांनी करून घेतलेलं आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी पण बोलविता धनी वेगळाची. तो आपल्याकडून करून घेतो हे सगळं. पण करून घेण्यासाठी ताकद देणाराही तोच आहे, वदवणाराही तोच आहे.
ही भावना मनामध्ये पाहिजे. अहंकार कोणाचा झालेला नव्हता. मी म्हणण्याचा अहंकार झालेला होता. श्रीकृष्ण परमात्म्याच्या सोबत 24 तास असणारा सखा अर्जुन याला देखील अहंकार झालेला होता. ज्या वेळेला महाभारताचं युद्ध झालं आणि अर्जुनाच्या रथाचं सारथ्य प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी केलं, पण महाभारताचं युद्ध आपण जिंकलं असा थोडा अहंकार अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाला. हा थोडा देखील अहंकार भगवंताला सहन झाला नाही आणि भगवंताने ताबडतोब अहंकार नष्ट करण्यासाठी केलं काय. ज्या वेळेला महाभारत संपलं, म्हणजे युद्ध संपलं आणि रथ घेऊन त्यावेळेला भगवंत तिथे आले. पहिल्यांदा मारुती राया ध्वजावरती होते. मारुती राया सांगितलं, मारुती राया तुम्ही खाली उतरा. आता मारुती राया खाली उतरले. त्याच्यानंतर अर्जुनाला सांगितलं की अर्जुना आता तू देखील खाली उतर. त्यांनी सांगितलं भगवंता मी? त्यांनी सांगितलं हो तू खाली उतर. आणि भगवंत नंतर अर्जुन खाली उतरल्यानंतर रथामधून ज्या वेळेला भगवंत खाली उतरले म्हणतात तो रथ कापडासारखा जळाला. का? कारण महाभारतामध्ये जे युद्ध झालेलं होतं त्यावेळेला शस्त्र अस्त्र भयानक अशी शस्त्र जी होती ती केवळ श्रीकृष्ण परमात्मा हा सारथ्य करत असल्यामुळे त्यांनी सगळी शस्त्र जी आहे ही थोपवून ठेवलेली होती आपल्या भक्तासाठी म्हणून. आणि ज्या वेळेला परमात्मा खाली उतरला त्यावेळेला तो रथ कापडासारखा जळाला आणि क्षणामध्ये अर्जुनाचा अहंकार गळाला. कारण त्याला माहिती होतं की मला अहंकार झालाय आणि ते दाखवण्यासाठीच भगवंताने मला ही कृती करून दाखवली. भगवंताला थोडा देखील अहंकार आवडत नाही आणि संतांजवळ हा अहंकार नव्हता. आणि त्यांना कथा माहिती आहे श्रीकृष्ण परमात्म्याच्या जीवनामध्ये तर किती कथा आलेल्या आहेत. आणि त्या कथेमध्ये एक कथा अशी आहे की सुभद्रेला अहंकार झालेला होता की श्रीकृष्णाची मी सख्खी बहीण, आमच्या रक्ताचं नातं, त्याच्यामुळे श्रीकृष्णाचं माझ्यावरती जास्त प्रेम, मीच त्याची लाडकी आहे. पण सगळे म्हणायचे सुभद्रेच्या ऐवजी द्रौपदी तिची लाडकी बहीण आहे म्हणून तर तिचं रक्षण केलं. नारद महर्षी म्हणाले की आत्ताच्या आत्ता आपण बघूया, परीक्षाच घेऊया ना दोघींची की श्रीकृष्णाचं प्रेम म्हणजे जोपर्यंत आपण इतरांना गोष्ट देत नाही ना तोपर्यंत इतरांकडून आपल्याला मिळत नाही. जे काही आपल्याला हवं आहे ना ते पहिल्यांदा द्यावं लागतं. आपल्याला जर नमस्कार हवा असेल लोकांकडून तर पहिल्यांदा आपल्याला नमस्कार करावा लागतो, तर लोक आपल्याला नमस्कार करतात. मदत हवी असेल तर पहिल्यांदा इतरांना मदत करावी लागते. जे तुम्ही द्याल, निसर्गाचा नियम आहे, जे तुम्ही द्याल ते दसपटीने कमवाल. म्हणून बघा तुम्ही एक पोतं धान्य जर आपण शेतामध्ये पेरलं तर 10 पोती सहज मिळतात. पण गहू पेरल्यावर गहूच मिळतो, ज्वारी पेरल्यावर ज्वारीच मिळते, मका पेरल्यावर मकाच मिळतो. गहू पेरल्यावर ज्वारीची अपेक्षा केली नाही हो, जे पेराल ते उगवेल, दसपटीने उगवेल. म्हणून सांगितलंय एखाद्याला मदत करून बघा, तुम्हाला मदत मिळेल. 10 लोक तुम्हाला मदत करतील. एकाला गोड बोलून बघा, 10 लोक तुमच्याशी गोडच बोलतील. एकाला खोटं बोलून बघा, 10 लोक तुमच्याशी खोटच बोलतील. एकाला चुकीत देऊन बघा, 10 लोक काय करतील सांगायची गरज नाही. जे तुम्ही द्याल ते दसपटीने कमवाल, हे निसर्गाचा नियम आहे. आणि भगवंतांनी सांगितलं की माझ्यापर्यंत येण्यासाठी जर अंतःकरणामध्ये तुम्ही अहंकार निर्माण केला तर तुम्हाला स्वप्नात देखील मी कधी दिसणार नाही. नारदांनी विचार केला चला सुभद्रेवरती जास्त प्रेम आहे का द्रौपदीवरती जास्त प्रेम आहे आपण बघूया. म्हणून नारद महर्षी एका दुपारी भर उन्हाचे दिवस होते आणि दुपारच्या वेळेला पहिल्यांदा सुभद्रेच्या महालामध्ये आले, राजमहालामध्ये. आता ती राजकन्या आणि सुंदर अशा झोपाळ्यावरती झुलत होती. रत्नजडी कसा तो झोपाळा होता, अंगावरती भंजरी शालू घातलेला, दाबदाबीने घातलेले आणि झोपाळ्यावरती ती दासदासींच्या सोबत झुलत होती. आणि त्याच वेळेला नारद महर्षी धावत 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 तिच्या जवळ आले. जवळ आल्यानंतर ती नारदांना विचारते, नारदा इतकं धावत येण्याचं कारण काय? तेव्हा नारद म्हणाले, अगं 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 कृष्णाचं बोट कापलंय आणि भळा 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 रक्त येते, एखादी चिंधी असेल तर ते एवढे लवकर बांधायला. सुभद्रा म्हणाली, अहो नारदा, अहो एक तर दुपारची वेळ आहे
आणि तुम्ही महालामध्ये आलात, तुम्ही बाजूच्या दारामध्ये जायचं, जिथे दासदासी आहेत त्यांच्याजवळ चिंध्या भरपूर आहे. अहो माझ्या भरभरी शालू आहे, मी कुठून देणार तुम्हाला चिंधी? नारद महर्षी धावत बाहेर निघून गेले आणि तसं धावत धावत ते द्रौपदीच्या महालात गेले. द्रौपदी देखील महालामध्येच होती, भरभरी शालू घातलेला होता, झोपाळ्यावरती झुलत होती. त्याच वेळेला नारद महर्षी जेव्हा धावत लांबून येत आहेत, तिने विचार केला की काही ना काहीतरी असं कारण असणार की नारद महर्षी इतक्या घाईघाईने येतात. तिने झोका सोडून दिला आणि धावत ती महाद्वारापर्यंत नारदाच्या जवळ गेली आणि म्हणाली, नारदा काय झालं, तुम्ही इतके धावत काय येतात? तेव्हा नारद महर्षी एवढंच म्हणाले, अगं श्रीकृष्णाचं बोट, असं म्हणून तोपर्यंत काही ना काहीतरी इजा झालेली असणार माझ्या कन्हैयाला, म्हणून ताबडतोब तिने आपला भरजरी शालू फाडला आणि चिंधी काढून दिली. त्याच्यावरती सगळ्यांना माहिती आहे, अत्यंत सुंदर पद आहे. भरजरी पितांबर विला फाडून, भरजरी पितांबर विला फाडून, हरी
पण भगवंताला काय आवडतं तर फक्त अंतःकरणातली भक्ती आवडते, प्रेम आवडतं. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये असं प्रेम असेल ना त्याच्या हृदयामध्येच भगवंत वास करतो. म्हणून आपल्या हृदयामध्ये जर अहंकार निर्माण झाला तर तो येणार कुठून, तो वास करणार कसा? म्हणून त्याची स्थापना हृदयामध्ये जर करायची असेल तर हृदयामध्ये हे प्रेमरूपी भक्तिरूपी सिंहासन घालावं लागेल आपल्याला, तरच तो येईल त्या सिंहासनावरती बसायला. संतांनी हेच केलं. जनाबाईच्या तर चरित्रामध्ये इतकी उदाहरणं आहेत ना. जनाबाई खरं म्हणजे आमच्या सासरून मारवार एका ठिकाणी खूप सुंदर वर्णन केलं. भगवंताला असं आपण काय देतो म्हणून तो आपल्यावरती प्रसन्न व्हावा, आपण काय देतो त्याला, का तर त्याने आपल्याकडे बघावं. तो कशामध्ये भुललाय, त्याला नेमकं काय हवंय. तसं जर असेल तर तो मीराबाईला प्राप्त झाला तसा तो जनाबाईला देखील प्राप्त झाला. आमचे महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, मीरा झाली मोती चुरत, मीरा झाली मोती चुरत, जमी कांदा भाकर, दोघी नाही शारंगर, वश झाला सारखाची. आता बघा, भगवंत हा पैशाने भुललेला बघितल्याबरोबर असं म्हणता येईल का की तो श्रीमंतांना पावतो तो गरिबांना पावत नाही. जसं आईचं लक्ष ना श्रीमंत मुलापेक्षा गरीब मुलाकडे असतं, तसं भगवंताचं लेकरू येते, भाव शुद्ध आहे त्याचा. तर मीरा ही राजकन्या होती. रोज पंचपक्वान्नाचं ताट ती भगवंताला द्यायची, जेवू घालायची त्याला. म्हणून मीरा आपल्याला पंचपक्वान्न करून खाऊ घालते, म्हणून तिच्यावरती भुलला का परमात्मा. तसं जर असलं तर भगवंत जनाबाईच्या घरीच ती भाकरी खाल्ली गेली, झुणका भाकर खाल्ली, शिळी भाकरी खाल्ली. तर तिच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग आहे. जनाबाई नित्य नियमाने पांडुरंगाच्या दर्शनाला जात. पण पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेली असताना तिने बघायचं मोठी दर्शनाची रांग आहे आणि त्याच्या बाजूला अजून एका भक्तांची रांग आहे, ज्या प्रत्येकाच्या हातामध्ये पंचपक्वान्नाची नैवेद्याची ताट असायची. आपण देखील भगवंताला नैवेद्य दाखवतो नाही, पण आपण काय म्हणतो, देवाला नैवेद्य दाखव, खाऊ घाल म्हणत नाही का. हा, खाऊ घाल जर म्हटलं आणि भगवंतानी खरंच खायला सुरुवात केली, पंचायती येत नाही. आणि खरंच जर भगवंतानी खाल्लं असतं ना, प्रत्येकाने रॅशन कार्ड मध्ये भगवंताचं नाव टाकलं, फुकट कोणीच द्यायला तयार नाही. तर झालं काय, अशी सगळ्या लोकांची रांग होती, भक्तांची रांग होती, प्रत्येकाच्या हातामध्ये नैवेद्याचं ताट होतं आणि भगवंताला फक्त दाखवत होते पटकन. नुसतं दाखवायचं असतं, खाऊ घालायचं नसतं. तसे दाखवत होते, निघत होते. पण जनाबाई ज्या वेळेला आली ना त्यावेळेला त्यांच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला की भगवंता तुला नैवेद्य खाऊ घालण्याचं माझ्याकडे भाग्य आहे का, या आयुष्यात तरी तुला काही जेव घालू शकेल का. परमात्मा माझ्या मनातली इच्छा कधीतरी पूर्ण होईल का. आणि पंचपक्वान्न काहीच नाहीये माझ्याकडे, मी तुला काय बरं खाऊ घालू. दहा मोकळून ती रडू लागली, तिला करमलं नाही त्या दिवशी. आणि घरी आल्याबरोबर ती पांडुरंगाला म्हणू लागली की पांडुरंगा असा भाग्याचा क्षण माझ्या आयुष्यामध्ये येऊ दे. भगवंतांनी अंतःकरणाने जाणलं की जनाबाईच्या मनामध्ये काय इच्छा आहे. आणि त्या दिवशी मध्यरात्री पांडुरंग म्हणे श्रीकृष्ण परमात्मा जनाबाईच्या झोपडीमध्ये गेला. आता जनाबाई दिवसभर इतकी काबाड कष्ट करायची, जळणं जळायची, गोवऱ्या वेचायची, धुणी धुवायची, भांडी घासायची, 10 घरी मोड मजुरी करायची, शारीरिक कष्ट होती. म्हणून अंथरुणावरती पडल्या पडल्याबरोबर गाढ झोप लागली. तेव्हा अशी गाढ झोपलेली वाकळ सोबत घेतलेली, अशी ठिगळ लावलेली वाकळ गोधडी अंगावरती घेऊन गाढ झोपलेली होती. आणि त्याच वेळेला पांडुरंग मध्यरात्री तिच्या झोपडीमध्ये आला आणि तिचे पाय सुरू लागले. पायाला स्पर्श झाल्याबरोबर एकदम जनाबाई खडबडून झाली आणि बघतो का काय श्रीकृष्ण परमात्मा पांडुरंग आलेला. तर ती म्हणू लागली पांडुरंगा मध्यरात्र उलटून गेली आणि यावेळेला कसं काय आलास माझ्याकडे. त्यावेळेला पांडुरंग म्हणू लागला की जने अगं मला खूप भूक लागली आहे, काय आहे ते ताबडतोब वाढवलं जेवायला आणि भूक लागल्यामुळे झोप येत नाही. हे ऐकल्याबरोबर जनाबाईला खूप वाईट वाटलं. ती म्हणाली पांडुरंगा तुला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही आहे. माझ्याकडे
गोडधोड आहे, पण सगळ्यांनी उष्ण वाष्ण उरलेलं सुरलेलं आहे, पुरणाची पोळी आहे चतकोर, पण कोणीतरी खाल्लेली आहे, असं उष्ण वाष्ण तुला कसं खाऊ घालू? बरं भाकरी खाऊ घालू म्हटलं तर ती 5 दिवसाची शिळी आहे, कडक झालेली आहे, तर तुझ्या घशाला टोचेल की नाही सांग? म्हणून ती म्हणू लागली, तुझं काय देव सावया निखाया तरी दे, तुझं काय देव सावया निखाया तरी दे, मी तुझी बटीक नानाची दानशी हरी, मी तुझी बटीक नानाची दानशी हरी, इष्ट तुला भेटी योजना करी, मी करुणा तुझं दान तुझं काय देव सावया निखाया तरी दे, मी तुझी बटीक नानाची दानशी हरी. तुला देण्यासारखं माझ्याकडे काही नाहीये, थोडा धीर धर. मध्यरात्र उलटून गेली की पहाटेचा चौघडा वाजेल, काकडा आरती होईल आणि काकडा आरती झाल्याबरोबर पंचपक्वान्नाची ताटाच्या ताटं तुला वाढून येतील. थोडा धीर धर. तेव्हा पांडुरंग काय म्हणू लागला, जणे या पंचपक्वान्नाचा भुकेला नाहीये, कारण ही सगळी मंडळी स्वार्थासाठी केवळ मला नैवेद्य दाखवतात, खाऊ कोणी घालत नाही. मला भूक लागली आहे आणि खाली येणारी तू आहेस. पांडुरंग म्हणू लागला, नको मजसी शर्करा मजसी दे तुझी भाकरी, असे म्हणून तोपले उघडीते ते तो श्रीहरी, बळे धरुनिया जनी प्रभू सवे तिथे जेवला, उरीन मग त्यातला कणही मागुती ठेविला. टोपलं उडून घेतलं, एक घास जनावराला खाऊ घातला, दुसरा घास आपण खाल्ला आणि सांगितलं की या भाकरीमध्ये जे प्रेम आहे ना, त्या प्रेमाचा मी भुकेला. सांगायचं तात्पर्य, उपनिषदांमध्ये तर असं वर्णन केलंय की भगवंताला तहानही लागत नाही, भगवंताला भूकही लागत नाही, भगवंताने खाली भाकरी खाल्ली असेल का? देव भावाचा भुकेला. जनाबाईच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जो उदात्त भाव निर्माण झालेला होता, त्या उदात्त भावनेच्या सेवनासाठी म्हणून परमात्मा तिथे आलेला होता. म्हणून मौली देखील वर्णन करतात, येरपत्र पुष्पफळ भद्रावयासी हंस केवळ, वाचुनी आमचा लाग निष्फळ भक्ती तत्व. अंतःकरणामध्ये भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे, तळमळ पाहिजे, भगवंताला प्राप्त करून घेण्याची इच्छा पाहिजे. हे नसेल, केवळ वरकरणी असेल, त्याचा काही उपयोग होणार नाही, त्याच्यात आणि समाधान मिळणार नाही. तळमळ पाहिजे, तळमळ पाहिजे. जशी भूक लागते ना, आणि ज्या वेळेला आपल्याला भूक लागली की कासावीस होतो, किंवा एकदा जेवायला बसते, तसं कधी आपल्याला भगवंताविषयी वाटतं का? नाही बाबा, मला त्याचं नाम घेतलं पाहिजे, मला तळमळ वाटायला केव्हा बसेल तेव्हा मी माळ जप करेन, असं वाटतं का आपल्याला? तसं जर वाटलं ना, तर भगवंताजवळ आपण एक एक पाऊल पुढे जात आहोत असं समजायचं. अशी ही भक्ती आहे. भगवंताच्या हृदयामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी सुद्धा आपली ती पात्रता असावी लागते. आणि आपली पात्रता निर्माण झाल्यावरती भगवंत आपोआप ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी. भगवंताचं प्रेम आहे. म्हणून भगवंत दिल्याशिवाय राहत नाही, मागितल्याशिवाय नाही, तर न मागता तो भरभरून द्यायला तयार आहे. फक्त आपलं अंतःकरण तेवढं मोठं होणं अत्यंत आवश्यक आहे. जनाबाई तर 28 दारिद्र्य असताना भगवंताला रोज अभंग म्हणून दाखवते, आणि देव तिच्या अभंगाचा भुकेला होता. तेव्हा जनाबाईला म्हणू लागला की, जने अगं मला तुझी पदं ऐकव, माझे कान तृप्त करण्यासाठी मी आसुसलेला आहे तुझी अभंग ऐकण्यासाठी. तेव्हा जनाबाईंनी सुद्धा अभंग म्हणाली आणि पांडुरंगाने तिचं जळण करावं. तिने म्हणावं, विठो माझा लेकूर बाळा, विठो माझा लेकूर बाळा, विठो माझा लेकूर बाळा, संगी गोपाळाचा
जन्म घेतला त्यावेळेला अनेक देवदेवतांना पाचारण केलं की या गोपाळ बनून या आणि आपण वृंदावनामध्ये गोकुळामध्ये मी माझं बालपण तुम्हाला दाखवेल. आणि हा आनंद लुटण्यासाठी म्हणून परमात्म्याने देवकीच्या वसुदेवाच्या पोटी जन्म घेतला. पण सांगितलेलं होतं की मला गोकुळामध्ये मी माझं बालपण नंद यशोदेला कबूल केलेलं आहे, तेव्हा माझं बालपण मात्र मी 12 वर्षापर्यंत तिथे राहील आणि नंतर तुमची सेवा करण्यासाठी म्हणून मी येईल. त्याच्यानंतर कधी तुम्हाला सोडून जाणार नाही. मोठ्या जड अंतकरणाने वसुदेव आणि देवकीनं परमात्म्याला गोकुळामध्ये नेऊन पोहोचलं. आणि त्यावेळेला यशोदेला सुद्धा मूल झालेलं होतं, मूर्छित होऊन पडलेलं होतं ते. तेव्हा अदलाबदल मुलांची झाली, आधी माया आधी शक्ती. आणि तिने आकाशवाणी केली की कंसा दुष्टा, अरे तुला मारणारा तेव्हाच जन्माला आलेला आहे. आणि इथे गोकुळामध्ये मात्र नंदाच्या घरी नंदन म्हणून खुलल्यामुळे अतिशय आनंद झाला. आणि रात्री 12 वाजता लेकरू जन्माला आलेला आहे. उत्सव चालला सगळीकडे, गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला सगळीकडे, घरोघरी हा आनंद झालेला. आणि नंदाचं बाळ बघण्यासाठी म्हणून सगळे नंदाच्या घराकडे चालत लागले. आणि बाळाचं नामकरण देखील झालं. आणि बाळाचं नामकरण झाल्यानंतर आता भगवंतांनी आपल्या लीला करायला सुरुवात केल्या. बघा तुम्ही, भगवंतांनी 8वा जन्म घेतलेला आहे, 8वत राहावासारखा जन्म घेतलेला आहे. भगवंतांनी काल मी तुम्हाला सांगितलं की सूर्यनारायणाच्या वंशामध्ये जन्माला आलेला होता, रामजन्म तिथे झालेला होता. त्यामुळे रात्र नसून बसलेली होती, तेव्हा दिवसा असल्यामुळे भगवंतांनी सांगितलं रात्रीसाठी म्हणून मी रात्री जन्माला येईल. सूर्यवंशाच्या ऐवजी चंद्रवंशामध्ये जन्माला येईल. सगळ्यांना आश्वासन दिले आणि सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारा हा परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा आहे. आणि त्याशिवाय अष्टमी निवडली म्हणजे मग 15 की अष्टमी जी आहे, 7 दिवस इकडे 7 दिवस तिकडे, बरोबर मधोमध अष्टमी निवडलेली आहे. आणि अष्टमी ही योग माया आहे, भगवंताची लीला आहे. भगवंताचा योग, भक्ती योग ज्याला सांगितले, भगवंताची मायेचा जो नंबर आहे तो 8 नंबर आहे. म्हणून बघा तुम्ही, भगवंताची माया आहे, आपल्याला दिसते ती भगवंताची माया आहे. म्हणून गुणाकार करा, भागाकार करा, वजाबाकी करा, बेरीज बघा. 8चा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी केल्यानंतर सुद्धा ती स्थायी राहत नाही, कधी कमी होते कमी जास्त होते. 8 दुनी 16 म्हटलं 6 आणि 1 7 म्हणजे 8पेक्षा कमी झालं. 8 चौक 32 म्हटलं 3 आणि 2 5 म्हणजे कमी झालं. तर कधी कमी कधी जास्त होणारा हा भगवंताची माया आहे. दिसते ती भासणारी असते, ती खरी नसते. सा मा या माया असं सांगितलेलं आहे. त्या सांगायचं तात्पर्य ही भगवंताची माया आहे. पुढे मी तुम्हाला सांगेन मायेचं उदाहरण. आणि भगवंतांनी रामाचा जो जन्म घेतला तो 9मीच्या दिवशी घेतला. 9 नंबर हा ब्रह्माचा नंबर आहे, तो स्थिर आहे. म्हणून बघा तुम्ही, 9चा गुणाकार करा, भागाकार करा, बेरीज करा, वजाबाकी करा, 9 हा 9च आकडा राहतो. 9 1 9, 9 2 18, 8 आणि 1 9, 9 3 27, 7 2 7 2 9, 9 चौक 36, 6 3 9 म्हणजे हा 9 आकडा कायम राहतो. हा ब्रह्म आकडा आहे. आणि 8 आकडा जो आहे तो मायेचा आकडा आहे. तर ही माया कशी आहे, तर एकदा सुदामा जो होता
त्याला प्रश्न पडला की भगवंताची माया आहे तरी काय, म्हणून भगवंताला प्रश्न विचारला होता, श्रीकृष्ण परमात्म्याला प्रश्न विचारला होता सुदाम्याने आणि सांगितलं की भगवंता तुझ्या मायेचं दर्शन मला एकदा घडून दे. माया माया म्हणतात पण ही माया आहे तरी काय. भगवंताने सांगितलं योग्य वेळ येईल ना त्यावेळेला मी तुला माया काय असते ते सांगेल. पण आता आपण आंघोळीला चाललेलो आहोत, गंगा नदी यमुना नदी आहे समोर, आपण आंघोळीला पहिल्यांदा जाऊयात, स्नान संध्या करूयात असं म्हणून दोघही जण पाण्यामध्ये शिरले म्हणतात आणि पाण्यामध्ये शिरल्याबरोबर श्रीकृष्ण परमात्म्यांनी आपली माया दाखवायला सुरुवात केली. सुदामा खोल 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 त्या नदीमध्ये गेला आणि पोहत 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 दुसऱ्या काठावरती आला. दुसऱ्या काठावरती आल्याबरोबर समोर काही माणसं आणि हत्ती नव्हती, ती हत्ती येत होती आणि गावामधली काही मंडळी येत होती. हत्तीच्या सोंडेमध्ये एक माळ होती आणि सुदामावरती आल्याबरोबर त्या हत्तीने सुदामाच्या गळ्यामध्ये माळ घातली. माळ घातल्याबरोबर गावातल्या लोकांनी राजा 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 म्हणून त्याचं स्वागत केलं. तो म्हणाला अरे मी राजा नाहीये, मी साधा ब्राह्मण आहे, सुदामा आहे, मला तुम्ही राजा म्हणू नका. त्यांनी सांगितलं नाही नाही, या गावातला राजा मेलेला आहे आणि आमच्या गावाची प्रथा आहे की ही हत्ती जी आहे ज्याच्या गळ्यामध्ये हात घालते तो राजा होतो, आता तो आमचा राजा. म्हणून बळजबरीने त्याला नेलं, त्याला सिंहासनावरती बसवलं आणि यथासांग त्याचं लग्नही केलं. राणी सुस्वभावी मिळाली, 2-4 लेकरं देखील झाले. आनंदामध्ये संसार चालू झाला आणि सुदामा अत्यंत खुश झाला. आणि एके दिवशी राणी जी आहे थोडस काही दुखापत झालेली होती आणि एकदम मी आता सुदामाला वाईट वाटू लागलं. इतकी चांगली अर्धांगिनी होती, इतका चांगला संसार चालला होता, इतकी चांगली लेकरं झालेली होती आणि आपली बायको मेलेली बघितल्याबरोबर सुदामाला रडून कोसळलं आणि रडायला लागला. तो त्या गावातली मंडळी आली आणि ते म्हणाले अशा शोक करू नका, रडू नका. या गावातली नियम असा आहे की ज्या वेळेला राणी मरते तिच्या चितेवरती राजाला सुद्धा सगळ्यांची चढवता. तो म्हणाला अरे असं करू नका, मला हे काही नियम माहिती नाहीये, मी असाच आलो होतो पण तुम्ही बळजबरीने मला राजा केलं, माझं लग्न केलं आणि मी असं करू नका. ते म्हणाले नाही नाही नियमाप्रमाणे चालवावं लागेल. झालं, चिता रचना झाली आणि सुदामाला सुद्धा बळजबरीने 2 सेवेकरी बलदंडावर धरतायत आणि बळजबरीने नेतात. तेव्हा सुदामा म्हणाला असं काही करू नका, मी फक्त एकदा माझी संध्या करून येतो, असं करू नका. म्हणून तो संध्या करण्यासाठी एकदा आंघोळ करून येतो म्हणून नदीमध्ये बुडाला म्हणतात आणि धाप 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 पावलं टाकत हातपाय मारत मारत तो काठावरती निघाला. काठावरती निघाल्याबरोबर समोरासमोर बघतो तर काय श्रीकृष्ण परमात्मा कळ दिसत होता, सोळ घालत होता आणि त्या वेळेला सुदामावरती आला आणि तो म्हणाला ते मारेकरी ती माझ्या पाठीपुढे येतो. म्हणजे कुठली मारेकरी? म्हणजे परमात्मा हे काय झालंय? त्यांनी सांगितलं हीच माझी माया आहे. कळलं का? जेव्हा माझा विसर होतो तेव्हा माया आपलं कार्य करते. तेव्हा भगवंताला विसरून चालत नाही. भगवंताला विसरलं तिथे माया सुरू. म्हणून परमात्म्याचा विसर कधीही न होईल. अखंड भगवंताचं स्मरण पाहिजे म्हणजे माणूस हा मायेमध्ये गुरफटला जात नाही. म्हणून भगवंताचं स्मरण अखंड नामस्मरण अत्यंत आवश्यक आहे. तर भगवंताचं गुणलीलांचं वर्णन आहे, बाललीलांचं वर्णन आणि जो हे श्रवण करतो, काल्याचं कीर्तन श्रवण करतो त्याला सद्गती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. अशा बाललीला वर्णन करण्यासाठी शुकाचार्यांनी सुद्धा जिथे संसाराचा त्याग केलेला होता, वडिलांचा त्याग केलेला होता, पण त्यांनी गोपाळ कृष्णाच्या बाललीलांचा त्याग मात्र केला नाही. कारण भगवंताच्या इतक्या लीला आहेत त्या सदोदित गात राहिल्यात आणि सदा सेव्या श्रीमद भागवती कथा म्हटली आहे, दशमस्कंदाला गायलेलं आहे. त्यावेळेला देहभान विसरून शुकाचार्य देखील नाचायला लागलेले आहेत. तर आमचं तुमचं भाग्य आहे की अशा श्रीकृष्ण परमात्म्याच्या गुणलीलांचं वर्णन करायचं. पूर्णरंग या खरं म्हणजे नसतो श्रीकृष्ण, कारण तो पूर्णावतार आहे. तेव्हा त्याला तो स्वतःच अध्यात्म असल्यामुळे त्याला पूर्वरंगातल्या अध्यात्माची गरज नाहीये. तर ही पार्श्वभूमी सांगितली. पण भगवंताच्या गुणलीला वर्णन करण्यासाठी आपण उत्तर रंगामध्ये बघूया. तर हम नजर करना तेरे साथ हम नजर करना बच्चों का पालन करना बच्चों का पालन करना
गाण्याला सुरुवात करते. कालच्यासारखं सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचंय. आधारम मधुरम वदनम मधुरम, आधारम मधुरम वदनम मधुरम, नयनम मधुरम हसितं मधुरम, नयनम मधुरम हसितं मधुरम, हृदयं मधुरम गमनं मधुरम. वचनं मधुरं चरितं मधुरं, वचनं मधुरं चरितं मधुरं, चरितं मधुरं भ्रमितं मधुरं, मधुराधिपते रसितं मधुरं, वेणुर्मधुरो वेणुर्मधुरा, तारुर्मधुरो तारुर्मधुरा, नित्यं मधुरं सत्यं मधुरं, मधुराधिपते रसितं मधुरं, गीतं मधुरं गीतं मधुरं, मुक्तं मधुरं शुद्धं मधुरं, मृतं मधुरं प्रियतं मधुरं, मधुराधिपते रसितं मधुरं, करणं मधुरं करणं मधुरं, हरणं मधुरं तरणं मधुरं, रचितं मधुरं शमितं मधुरं, मधुराधिपते
हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वाळू लागला. आणि इथे काय झालं, कंसाच्या या वेळेला आकाशवाणी झाली की अरे तुला मारणारा जन्माला आलेला म्हटल्याबरोबर जळी स्थळी काष्टी पाषाणी त्याला विष्णू भगवान दिसतच होते. पण कितीही प्रयत्न केला तरी तो जन्माला आलाय, आता माझं काही खरं नाही म्हणून तो इतका घाबरला होता, दणाणला होता अक्षरशः. आणि काय करून काय नाही झालेलं होतं. तेव्हा त्यांनी सभा बोलवली, मंत्री संत्री सगळ्यांना बोलवलं. इलेक्टेड नॉमिनेटेड एवढी निवडून आलेले होते गठबंधन, सगळ्यांना एकत्रित केलं आणि सांगितलं राष्ट्रावरती असा एवढा मोठा प्रसंग आलेला आहे. राष्ट्रावरती म्हणजे कंसावरती. मला मारण्यासाठी जो आधी आकाशवाणी झालेली होती, आता माझं काही खरं नाही, केलेले सगळे घोटाळे बाहेर येणार आहेत, तेव्हा मला वाचवण्यासाठी बाहेर या, सगळे काहीतरी करा. त्यावेळेला सगळे असे रथी महारथी आलेले होते. तेव्हा त्यांनी विचार केला काही हरकत नाही म्हणे, आम्ही आमच्या परीनं हे आलेलं संकटाचं निवारण करण्यासाठी म्हणून. तर त्यांच्या सभेमध्ये पूतना नावाची होती, मंत्रिमंडळात माया ममता. तेव्हा ही पूतना होती कलकत्त्याची. तिने सांगितलं मी चांगल्या प्रकारे करू शकते, कारण मी मायावी आहे, वेगवेगळे रूप घेऊ शकते. तेव्हा मी सभ्यतेचा आव आणून मी असं करेन की जेव्हापासून देवकीचा गर्भपात झालाय 7 आणि आता 8 जन्माला आलाय, म्हणजे 1 वर्षाचा अंतर असणार त्या बाळामध्ये, तेव्हा 1 वर्षाच्या अंतरातली सगळी लहान लेकरं मारून टाकण्याची योजना मी आखते. पंचवार्षिक योजना. लहान लेकरांना मारायचं, तान्या मुलांना. का? जनसंख्या काबूमध्ये आणायची ना, त्याच्यासाठी. म्हणून मग तिने केलं काय, सभेत मग ते धावा त्वरित घेतला निर्णय, दुपावरील वारण्या परम संकटाचे भय, मुले चिरून टाकणे सकल 1 वर्षातली, घरोघर फराव्या कुचलणे म्हणे मंडळी. सगळ्यांनी आपापल्या वाटेत कशी सल्ले दिले आणि पुतणीने सांगितलं, तिने आपल्या स्तनामध्ये विष साठवून घेतलं. आणि तिची योजना असायची की घरामध्ये लहान लेकरं असतील तर मी त्यांना बघायला आले म्हणायचं आणि आईला काही ना काहीतरी कामानिमित्त बाहेर पाठवायचं आणि लेकराला स्तनपानासाठी घ्यायचं आणि विष पाळता. त्या लेकराला, तान्या लेकराला किती विष, अगदी थेंबभर देखील विष मिळालं तरी ते मरून पडेल विषबाधावून. अशा प्रकारे 1 वर्षाच्या आतली लेकरं मारायची. हे जेव्हा लक्षात आलं, अक्षरशः घराघरामधल्या ज्या बायका होत्या ना, आपल्या लेकरांच्या भयानक लेकराला लपून ठेवायला लागले. आमच्या घरात लेकरू नाही, आपल्या घरात लेकरू नाही. इतकी भीतीदायक असं वातावरण निर्माण झालेलं होतं. लहान लहान लेकरांना शाळेत सुद्धा पाठवण्याची सध्या बघा भीतीदायक असं चित्र निर्माण झालेले की आपण भरोशावरती शाळेत पाठवतो
अराजकांना असं झालं तर सांगायचं तात्पर्य अशी अराजकता माजलेली होती. आणि त्यावेळेला झालं काय, पुतनांनी मदर धर्मदर करत करत सुरुवात केली की आपण गोकुळापासून सुरुवात करू. गोकुळामध्ये आल्याबरोबर गोकुळातली सगळी वस्ती जी होती ती नंदाच्या घरी चाललेली होती. गौरवी त्यांना चैनच पडत नव्हती. एखादं काम करावं की ताबडतोब नंदाच्या घरी जावं, लेकराला बघावं, परत यावं. करमतच नाही का. सकाळी आपली झोपच आली नाही मला. सकाळी उठल्याबरोबर म्हटलं लेकराचं तोंड बघावं आणि कामाला सुरुवात करावी म्हणून नंदाच्या घरी जावं. वेळीची एक पेड घालावी, तिथून दुसरी पेड घालायच्या वगैरे लेकराला बघून येते. एक धागे भरून आणावी पाण्यासाठी म्हणून लागली लेकराला बघायला जावं. करमीच ना. प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी निमित्त काढावं. आणि नंदाच्या घरी लेकरू बघण्यासाठी, श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनासाठी प्रत्येक गोपीने यावं. सगळ्या रस्ता तिथे चाललेला होता. सगळ्या गोपिका तिकडे चाललेल्या असताना पुन्हा आली. त्यावेळेला ब्युटी पार्लर मधून ताबडतोब तिकडे आली. नट्टापट्टा केलेला, नखरा म्हणतात. नखरा म्हणजे न खरा, खरा नसणारा नखरा, असा नखरा केलेला होता. उंच टाचेच्या टक 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 घालून उंच टाचेचा टाचा घातलेला होता, चपला घातलेला होता, सुंदर असा आंबाडा घातलेला होता, नकाशिकांत सजलेली होती. श्रीमंत बाईचं सोंग घेतलेलं होतं. आणि तिने काही गवळीने विचारलं की ह्या सगळ्या बायका कुठे चालल्या. म्हणजे तुम्हाला माहिती नाही का, तुम्ही या गावात नाही आहेत का. एका गवळीने सांगितलं अगं नंदाच्या घरी लेकरू जन्माला आले. केव्हा आले. काही नाही म्हणजे 2-3 महिने झाले. 2-3 महिने झाले म्हणजे 1 वर्षाच्या आतलं लेकरू आहे. आपल्याला काय करायचंय, आपण त्याला मारण्याच्या योजनेने जाऊया. म्हणून पुतनेनी थेट आतमध्येच प्रवेश केला. बाजेवरती जाऊन बसली. यशोदा आणि तिच्या घराण्यामध्ये सगळ्या गौरवी होत्या. यशोदा म्हणाली मी कोण आणि कोणच नाही. आता गौरवीने विचार केला, इतकी सुंदर नट्टापट्टा करून आलेली आहे, श्रीमंताची दिसली आहे, बाजूला सरकली आहो सगळ्या. यशोदेने ओळखली नाही. म्हणाली तू कोण आहेस, तू कोण आहेस. अगं यशोदे तू मला ओळखली नाहीस. ती म्हणे बिना ओळखीची पाळखीची आणि मला ओळखते नाही म्हणून. तिने सगळं सांगितलं नाही ओळखलं. तेव्हा पुतना म्हणाली अगं मी तुझी आते मामे चुलत मावस काकाची मुलगी, चुलत बहिणी आपण, मामी आते चुलत. लहानपणी आपण खेळत नव्हतो का. आता लहानपणीचं कोणाला आठवतं. पण शेवटी बहीण म्हटल्यानंतर यशोदाई काही बोलली नाही. अगं मी याच्यासाठी आले की तुला लेकरू झाले म्हणून ऐकलं, मी तुझं अभिनंदन करण्यासाठी आलेले. त्याने म्हणे ना ओळखीची पाळखीची कसं दाखवून मी लेकरू. बाजूच्याच खोलीमध्ये होतं. त्या ती म्हणाली हो ग मी आणलं असतं बाहेर त्याला, पण दचका लागलाय, मी दिलं असतं तुला. तेव्हा पुतना म्हणाली दचकणार नाही तर काय होणार. अशा सारख्या मारत्या गोळ्या करायच्या. कोणाचा पायरो कसा, कोणाचा पायरो कसा. न हातपाय धुतात तशा सगळ्या घरामध्ये येतात. ही कशी लागली नाही. कोणाची नजर कशी असते, कोणाची नजर कशी असते. आता शेवटी बाळाची मी मावशी ना, मला चांगली नजर काढता येते आणि मग बाळाला बाहेर. परमात्मा आतून म्हणायला लागला कोण कोणाची नजर काढतोय बघूया. आणि झालं. होता नव्हता यशोदेने महाकष्टी होऊन लेकराला बाहेर आणलं. आणि म्हणाली अगो लेकराला केवढी दृष्ट झाली आहे, मी चांगली दृष्ट काढते बरं. आणि प्रत्येक गौरवीला पाठवलं. आता दृष्ट काढण्यासाठी काय काय जिन्नस लागतात. तू म्हणे काळा दोराण, तू म्हणे शेपाण, कोणाला म्हणलं ओवाण, तर कोणाला सांगितलं काळी मांजरा, कोणाला म्हटलं लाल मिरच्या. आता काय काय लागतं कोणाच माहिती. आणि यशोदेला सांगितलं तू चौरस्त्यावरची माती जाऊन आण, म्हणजे उशीर लागला तरी चालेल. तिला लांब पाठवलं. आणि सगळ्या गौरणी जेव्हा गेल्या त्यावेळेला पुतनेनं श्रीकृष्ण परमात्म्याला जवळ घेतलं आणि आपल्या स्तनाशी लावलं. म्हणतात स्तनाशी लावल्याबरोबर कृष्णाने विचार केला वारे वाहून आता मात्र भगवान शंकराला सांगायला चांगलं राहील की ज्या वेळेला समुद्र मंथनाच्या वेळेला 14 रत्न बाहेर आली तेव्हा हल विष प्राशन केलं भगवान शंकराने. आणि सांगितलं की आम्ही विष पितो आणि तुम्हाला मात्र लक्ष्मी देतो. त्या भगवंतांनी सांगितलं आम्ही विष देखील पचवतो आणि लक्ष्मी देखील घेतो. हे दाखवून देण्यासाठी हीच तर योग्य संधी आहे. म्हणून भगवंतांनी पुतनेच्या स्तनाला घट्ट धरलं म्हणतात. आणि विषामागे रक्त, रक्तामागे मांस ओढायला चुर 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 ओढी पुतना केली आणि चुरचुर 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 ओढायला सुरुवात केली.
त्यावेळेला मात्र तिला इतक्या यातना होऊ लागल्या. ती म्हणे मी इतक्या लेकरांना पाजलं पण एक घोट तिला की नाही लेकरू म्हणून पडत होतं, पण याची ओढ काही विलक्षणच आहे. म्हणून ती बघू लागली. लेकरू ज्यावेळेला स्तनपान करतं ना तेव्हा ते हात पाय असं मारतं. त्या पद्धतीने श्रीकृष्ण परमात्मा देखील पाय मारत होता आणि एकदम पुतळीचं लक्ष त्या पायाकडे गेलं तर तळपायावरती शंख चक्र गदा पद्म बघितल्याबरोबर ताबडतोब ओळखली की हा दुसरा तिसरा कोणी नको, साक्षात परमात्मा आहे. तेव्हा तिने घट्ट पाय धरले आणि श्रीकृष्ण परमात्म्याची आराधना केली. मज सोडी रे सोडी आता प्राण